नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर या ताटापासून आपल्याला आज एक मॅट रांगोळी तयार करायची आहे. फरची जी वुलन रांगोळी असते ती आणि काही कटआउट्स केलेले आहेत जेणेकरून आपल्याला डिझाईन करायला खूप सोपं पडतं. तर सोप्या पद्धतीने जेवढं मला सांगता येईल तेवढं मी हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे जे आहे ते आपल्याला ताटावरती जे रुमाल असतो आपल्या तो बनवलेला आहे मी. सध्या या रांगोळ्या मार्केटमध्ये इतक्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि बनवायला सुद्धा खूप सोप्या आहेत. त्याचबरोबर जे आपल्याला मटेरियल लागणार आहे ना ते सुद्धा खूप कमी किमतीत आणि खूप कमी साहित्य आपल्याला लागतं. येऊन जाऊन आपल्याला आपला वेळ फक्त ह्याच्यामध्ये द्यावा लागतो एवढंच. आणि आपण व्हिडिओ बरेच बघितलेले असतील की एकदम ॲक्युरेट किंवा एकदम बारकाईने गोष्टी केलेल्या असतात. नक्षी काढलेली असते ना ती कशी काढलेली असते आणि त्यांची नक्षी जी आहे ती इतकी ॲक्युरेट कशी येते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर ऑब्व्हियसली सुरुवातीला आपल्या ज्या ताटावरचं करायचं आहे ना रुमाल त्याच ताटावरचं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आपलं साधारण जेवणाचं जे ताट असतं मोठं त्या ताटावरचं रुमाल आज बनवते. आता हे जे कापड मी यूज करत आहे ते तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल सहजपणे. तसंच यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात अगदी बेसिकपासून पेन्सिल खोडरबरपासून ज्या गोष्टी लागतात ना त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच. तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकता. हो, यासाठी सर्व साहित्य जे लागतं ना ते सुद्धा आपल्याकडे होलसेल दरामध्ये मिळून जाईल. तर कुणाला हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर बघा असा ताटाचा शेप आपण कट करून घेतलेला आहे आणि मध्ये आपल्याला छोटा सर्कल करायचा आहे. मी पहिलाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे मेजरमेंट अगदी परफेक्ट घेते असं नाही. तर नक्कीच याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. जसं जसं मी शिकते तसं तुमच्याबरोबर सुद्धा मी हे एक्सप्लेन करणार आहे. तर आज मी अगदी रँडमली हे कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ठेवून स्केच करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन अगदी परफेक्ट दिसेल आणि आपल्याला ते वुलन लावायला सुद्धा खूप सोपं पडेल. ही रांगोळी काढताना ना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे मेजरमेंटशिवाय आपल्याला ॲक्युरेट रांगोळी काढताच येणार नाही. आणि त्या मेजरमेंटसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात. जसं की आपल्याला ते टेप लागतो, इथे मोठी आपल्याला पट्टी लागेल, त्याचबरोबर आपल्याला कर्कटक वगैरे लागेल. आणि हो, शक्यतो ना बाजारात जे आपल्याला मिळतं आहे आजकाल रेडीमेड डिझाईन वगैरे त्या घ्यायच्या नादाला लागू नका कारण कॉस्टली जातात आणि मग मार्जिन आपलं कमी होतं. त्यामुळं ना शक्यतो जेवढं जमेल तेवढं स्वतः करायला बघा आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन करा. म्हणजे आपण जरी व्हिडिओमध्ये बघतोय की हिनं असं केलेलं आहे तर ॲक्युरेट तसं करू नका. आपलंसुद्धा कुठेतरी डोकं लावा, इनोव्हेशन करा. म्हणजे आपल्यालासुद्धा ते समाधान असतं की हे आपण स्वतः बनवलेलं आहे, आपल्या डोक्याने बनवलेलं आहे. आणि प्रत्येक कट करताना वुलन कट करताना ना लक्षात ठेवा की डायरेक्टली सर्कल करायचं नाही. त्याने ना ॲक्युरसी येत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळं प्रत्येक पानाला जे मी करते बघा फिनिशिंग बघा तुम्ही पहिल्यांदा. आणि हे काय येतं तर आपण जेव्हा वुलन लावतो तेव्हा प्रत्येक लेअरला हे कट करायचं आणि दुसरा लेअर लावायचा. ते जर तुम्ही गुंडाळत राहिला ना तर त्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. त्यासाठी मी हे तुम्हाला एक्सप्लेन करते की प्रत्येक ह्याला कट करून लावा. आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ही जी रांगोळी आहे ही वॉशेबल आहे का? तर हो, वॉशेबल आहे. पण आपण जसं धुणं धुतो तसं आपल्याला हे धुवायचं नाही आहे. अगदी माइल्ड शॅम्पू वगैरे असेल तो हातावरती चोळून त्याच्यावरती आपल्याला रफ करायचा आहे आणि हलक्या हातानेच आपल्याला रफ करून हे वॉश करायचं आहे जेणेकरून ही लॉंग लास्टिंगमध्ये आपल्याला वापरता येते. आता इथे बोलता बोलता बघा ताटावरचा रुमाल साधारण तयार झालेला आहे आणि हे जे शेडिंग आहे ते मला आवडलं म्हणून मी केलेलं आहे. तुमच्या पद्धतीने हे तुम्ही चेंज करू शकता. आता हे जे मी दाखवते ना तुम्हाला ते आपल्याला साईडने लावायचं आहे. तर एकाच साईडचं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जितकं लागेल अंदाजे तितकं कट करून घ्या आणि रँडमली आपल्याला जसं हे चिटकवायचं आहे कलरमध्ये तसं ते चिटकवून घ्या. आणखीन एक प्रश्न असतो सगळ्यांचा की ह्याची प्राईस कशी ठरवायची. तर मी सांगू का की कधीही प्रॉफिटकडे जास्त पहिल्यांदा लक्ष द्यायचं नाही आहे. मार्जिन भलेही आपल्याला कट टू कट मिळू दे, अगदी नाहीच्या समान भेटू दे. सुरुवातीला आपल्याला ना आपले कस्टमर गेन करायचे आहेत, आपलं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे. त्यासाठी ना मार्जिन अगदी थोडं ठेवलं तरी काही हरकत नाही. आपलं नुकसान होणार नाही इतकं फक्त लक्षात ठेवायचं.
सो चला बघता बघता आणि बोलता बोलता तुमच्याबरोबर माझं हे ताटावरचं जे रुमाल आहे ते रेडी झालेलं आहे. एकदा या पद्धतीने ठेवून बघायचं कुठं काही निघालेलं आहे का वूल एखादं, किंवा कुणाला जर द्यायचं असेल तर आपल्याला परफेक्ट पाहिजे, म्हणजे कुणी म्हणायला नको की हे असं झालेलं आहे तसं झालेलं आहे. तर एकदा ना लास्ट फिनिशिंग करून घ्यायची, कमी जास्त कुठं झालं आहे ते बघायचं. आता हे जे बनवलेलं आहे ते मला ऑर्डर आलेली होती आणि त्यांना मी ह्याचा फोटो पाठवला. त्यांनासुद्धा इतकं आवडलेलं आहे आणि पर्सनली मलासुद्धा खूप आवडलं आहे. थोडक्यात काय, जे करतोय जे बनवतोय ना त्यातून स्वतःला समाधान वाटायला पाहिजे, बस इतकंच. तर फायनली तुम्हालासुद्धा हे शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि यासाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत, ज्या ज्या कुणाला ताईंना मदत हवी असेल, कसं बनवायचं, कुठं विकायचं, कुठून घ्यायचं, कितीला घ्यायचं, मार्जिन कसं ठरवायचं, म्हणजे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये जेवढं काही मला नॉलेज आहे, मिळालेलं आहे, मिळत आहे, ते तुमच्याबरोबर मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.